कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, बगीचा, विद्युत दिवे, हाय मास्ट, व्यायामशाळा अशा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती युवा नेते कृष्णराज धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत दिली. कृष्णराज महाडिक यांनी एक यशस्वी फॉर्म्युला 3 रेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसेच एक लोकप्रिय व्हिडिओ ब्लॉगर म्हणूनही त्यांनी लौकिक निर्माण केला आहे. या व्हिडिओ ब्लॉगच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग सामाजिक कामासाठी केला आहे. समाजकार्याची आवड आणि बाळकडू असलेल्या कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख सामाजिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अनुषंगाने आजवर त्यांनी कोल्हापूरशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्तीसाठी आणि सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगून आजवर राज्य शासनाकडून आलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधी आणला असल्याचे सांगितले. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले, महानगरपालिकेला उत्पन्न मिळते असे सुद्धा प्लांट्स अनेक ठिकाणी लोकांनी उभे केले आहेत. तर तेच विजन ठेवून मी कोल्हापूरच्या कचरा व्यवस्थावरती काम करणार आहे. नागरिकांना पण मी त्या दरम्यान माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा घर टू घर लोकांच्या जाऊन असेल आवाहन केलं होतं की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळं देणं किती गरजेचं आहे. कारण मी जेव्हा तिथं गेलो, आज जसं मी सांगितलं आपल्याकडं सगळा कचरा प्रोसेस करण्याची कपॅसिटी नाही आहे. अनेक वर्षाचा कचरा तिथं पडत गेला आहे. आत्ताच्या घडीला सुद्धा नाही म्हणलं तर 3 ते 4 लाख टन कचरा तिथं पडून आहे. तो तिथं पडून असल्यामुळं तिथं वेगवेगळे गॅसेस तयार होतात, धूर तयार होतो. त्यामध्येच आपले कोल्हापूरचे लोक काम करतात. ह्या धूर जर तुम्ही त्याचा श्वास घेतला तर कॅन्सर होण्याची शक्यता, म्हणजे एवढा हानिकारक त्यांच्या सगळ्यांसाठी आहे. तर हे एकंदरीत तिथलं एक पर्यावरण त्यांच्यासाठी चांगलं व्हावं. आपल्या कोल्हापूरचे नागरिक मोठ्या प्रमाणात तिथं काम करत आहेत. त्यांच्या सगळ्यांसाठी एक चांगलं प्लांट प्रोजेक्ट उभा करायच्या दृष्टीने मी आता कार्यरत आहे, प्रयत्नशील आहे. आणि ह्या सगळ्या बाबतीत मी परत एकदा एवढंच सांगेन, अनेक लोकांनी ह्यामध्ये सपोर्ट केलेला आहे. मी जसं मगाशी सुद्धा सांगितलं, पत्रकारांबरोबर जर मी चर्चा केली नसती आणि त्यांच्याकडनं जर मला ह्या विषयांची गांभीर्यता कळाली नसती तर कदाचित इथंपर्यंत मी पोचलो सुद्धा नसतो. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो. इथं उपस्थित असणारे सर्व माझे सहकारी, सर्व मार्गदर्शक, माझे सगळे मित्रपरिवार आणि यूट्यूबच्या माध्यमातून आज अनेक कॉन्टॅक्ट्स जे मला बिल्ड करायला आले आहेत, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत केली. मला खूप चांगलं शिकायला ह्या पूर्ण प्रक्रियेत मिळालं. अनेक मंत्री महोदयांना भेटायला मिळालं, त्यांच्याबरोबर मीटिंग्स काही अटेंड करायला मिळाले. म्हणजे शिकत असतानासुद्धा मी या पाठपुरावा जेव्हा करत होतो त्याबद्दलसुद्धा सांगेन. जेव्हा मी वारंवार मंत्रालयामध्ये जायचो किंवा विधानभवनमध्ये सुद्धा जायचो, मी हळूच एका मीटिंग रूममध्ये जेव्हा मंत्री महोदयांची, काही आमदार खासदार असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे विषय असायचे, तेव्हा मी तिथं जाऊन बसायचो आणि तिथं बसून फक्त ऑब्झर्व करायचो, शिकायचो. आणि हा सगळा अनुभव मला ह्या कामामध्ये यशस्वीपणे कामाला आलेला आहे. आणि परत एकदा आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. पत्रकार बैठकीस रुपाराणी निकम, उमा इंगळे, किरण शिराळे, नंदू मोरे, विलास वासकर, निलेश देसाई, स्मिता माने, बाबा पार्टे, संजय निकम, किरण नकाते, उदय षटके उपस्थित होते. युवराज राऊत सह सौरभ पाटील, कोल्हापूर. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.